मंडळी, संध्याकाळचे 5 वाजलेत. मधूनच हलका हलका वारासुद्धा सुटतोय आणि मळभ पण येतंय. पण गेल्या एका आठवड्यामध्ये आमच्याकडे खूप पाऊस पडला. अगदी धो म्हणावा तसा पाऊस पडला. अर्थात तो काही सीझनचा पाऊस नव्हता, अवकाळीच पाऊस होता. पण या अवकाळी पावसाने सुद्धा एक गोष्ट मात्र चांगली केली आहे, ती म्हणजे झाडांवरची धूळ बाजूला झाली आहे. मळकटलेली, कोमेजलेली झाडं आता हळूहळू टवटवीत दिसायला लागली आहेत आणि झाडांना बहरसुद्धा यायला लागला आहे. आणि ह्याच सगळ्याचं औचित्य साधून आमच्याकडे एक फूल आलं आहे. ते फूल वर्षातून एकदाच येतं. चला मी तुम्हाला ते फूल दाखवते. आता मी सध्या त्याच फुलापाशी आहे आणि ते फूल आहे हे मेफ्लावरचं. पहा, हेच ते फूल आहे. ह्या फुलाचे ना कांदे असतात. ते कांदे वर्षाचे इतर महिने म्हणजे पूर्णतः 11 महिने जमिनीखाली गुपचूप बसलेले असतात. पण जसं हळूहळू वातावरण तयार होतं, गारवा तयार व्हायला लागतो आणि विशेषतः जेव्हा मे महिना येतो तर तेव्हा हे कांदे अंकुरांच्या रूपाने, अशा फुलांच्या रूपाने जमिनीबाहेर येतात आणि ते इतके सुंदर दिसतात. त्यांचा रंगसुद्धा इतका सुंदर आहे आणि हे फूल मे महिन्यात उमलतं, त्यामुळे आमच्याकडे ह्याला मे फ्लावर असं म्हणतात. कोकणात गावात राहत असल्यामुळे मधूनच तुम्हाला कोंबड्यांचे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतच असतील. तर असं हे फूल, ज्याला आमच्याकडे मे फ्लावर म्हणतात, कदाचित ते मे महिन्यात उमलतं म्हणूनही असेल. तर तुमच्याकडे मे फ्लावर येतो का आणि तुमच्या भागात याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.